1000 वेळा ज्याने पौर्णिमेचा चंद्र बघितलेला असतो, पूर्ण चंद्र पौर्णिमा, म्हणून वर्षाचे 12 चंद्र सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा संपन्न करण्यासाठी 81 वर्षे 4 महिने पूर्ण झालेले असावे. हे त्यांच्या पुढचा कार्यक्रम आहे. 81 वर्षे 4 महिने का? याचं कारण आहे 12 पौर्णिमा वर्षाला. 80चा हिशोब करा तर 960 झाल्या आणि 1 वर्ष 4 महिने म्हणजे पुन्हा 16. आणि तेवढ्या कालावधीमध्ये जवळजवळ 30 अधिक मास होतात. 30 पुरुषोत्तम मास. 81 वर्षाच्या कालावधीत पुरुषोत्तम मास 30 येतात. दर 3 वर्षांनी, दर 3 वर्षांनी, दर 3 वर्षांनी. त्या पुरुषोत्तम मासाची एक पौर्णिमा म्हणजे 80 त्रिक 24 पुरुषोत्तम मास झाले. त्या 24 पौर्णिमा 80 वर्षाच्या 960 आणि 1 वर्ष 4 महिन्याच्या 16 अशा एकंदर 1000 पौर्णिमा 81 वर्षे 4 महिने आयुष्य झाला म्हणजे होतात. म्हणून 1000 वेळा जीवनामध्ये ज्याने चंद्र बघितला पौर्णिमेचा, त्याचं नाव आहे सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा. विठ्ठल विठ्ठल त्यांनी त्याच्याही पुढे आयुष्य गाठलं. त्याच्याही पुढे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर सगळ्या सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंद चेहऱ्यावर आहे. मी त्या दिवशीच पत्रिकेत पाहिलं, म्हटलं हे तर गोकुळातलीच यशोदा वाटते आम्हाला. साक्षात यशोदा. एवढा आनंद का? याचं उत्तर आहे गंभीर महाराज. माझं आव्हान आहे सर्वांना, मायबापाची सेवा करता आली नाही अजिबात करू नका. अजिबात नका करू. फक्त तुम्ही भाऊ भाऊ एकमेकावर जीवापाड प्रेम करा. आणि भावाभावाचं प्रेम मायबापांनी पाहिलं तर मायबाप बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतात, हे लक्षात ठेवा. आणि भावाभावाची रोजची भांडणं पाहिली 6 महिन्यातच जगाचा निरोप घेतात. एवढा आनंद यशोदा माईच्या चेहऱ्यावर असण्याचं कारण परिवाराचं एकमेकावर जीवापाड प्रेम. भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव. विठ्ठल विठ्ठल कोणीच नाही. अरे माणसाची काय कथा वांजळे बाबा, जिथे भगवंताच्या आईनं ही अपेक्षा केली. भगवंताच्या आईनं बरं का. महेश महाराज रथामध्ये बलराम दादा आणि कृष्ण बसले. गोकुळातलं सांगतो. बसले ना बलराम दादा आणि कृष्ण. मराठी कळते ना. बसले ना. रथी चढले वनमाळी साधा आकांत गोकुळी रथी चढले. यशोदा माईचा आहे ना. बरोबर आहे. आकांत गोकुळी भूमी चढिला व्रजमाळी. अच्छा. कोणत्या सांभाळी भूमी पडला. बापा सोबत वाजवा. हा जोरात वाजवा. गंभीर तब्येतीप्रमाणे उदकाने भिजली गी धरणी नंदाचे अंगणी. मिळाला गवळणी या नंदाचे अंगणी. मिळाला गवळणी राधे राधे. मिळाला गवळणी
ओळखत जा. ओळखून घेतलं तुम्ही. ओळखून घेतल्याबद्दल धन्यवाद. रथी चढले, गोकुळ डोळा पुढे आणा. बलराम दादा आणि कृष्ण दोघही भाऊ रथात बसले. अक्रूरजीच्या हातात बागदोर आहे. अख्खा गोपालकाला पाठ आहे तुम्हाला. भूमी पडल्या. बस काही रागावल्या बरं का वांजळे बाबा. ए अक्रूरा, कोण्या ब्राह्मणानं नाव ठेवलं तुझं? मग नामे निरंतर क्रिया ऐसे, नामे निरंतर क्रिया ऐसे, नामे निरंतर क्रिया ऐसे. अक्रूर नव्हे बाई मोठा आहे क्रूर. अक्रूर नव्हे बाई मोठा आहे क्रूर. अक्रूर नव्हे बाई मोठा आहे क्रूर. नव्हे बाई मोठा आहे क्रूर. नामे निरंतर क्रिया ऐसे, नामे निरंतर क्रिया ऐसे, नामे निरंतर क्रिया ऐसे. त्या गोपिकाचे शब्द आहे बरं का गंभीर महाराज. अक्रूर नव्हे बाई मोठा आहे क्रूर. अरे नाव अक्रूर आहे पण स्वभावानं क्रूर आहे. तेच पुढे आहे अक्रूरा चांडाळा वगैरे 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 मध्ये आता वेळ घालवायचा नाही आपल्याला. काही गोपिका रडत रडत पदर पसरतात अक्रूरा पुढे. अक्रूर बोला, आमची प्रार्थना आहे बाबा. काय? नेऊ नको श्रीधर मथुरेसी. अक्रूरा रे आम्ही पसरते पदर, नेऊ नको श्रीधर मथुरेसी. काही देवाकडे आल्या. देवा आम्हा सोडून या. बस तो आकांत गोकुळी शब्दात सगळं आलं. आम्हा सोडून या कैसा तुरे जासी, आणि तुझं विन पिसी आम्ही सर्व. रडू लागल्या. आणि मग देव म्हणाले, अक्रूर काका माझी मम्मी रडती. मम्मी शब्द नव्हता तेव्हा. माझे पप्पाही रडतात. याच्यापेक्षा वाईट वाटतंय गोपिकांचं. का? यांनी नवऱ्याच्या लाता खाल्ल्या, सासू सासऱ्याच्या शिव्या खाल्ल्या, पण माझ्यावरचं जराही प्रेम कमी होऊ दिलं नाही. या गोपीच्या शोकासी न पहावे मजसी. मग वेगी हा करथासी. आणि मग नंद बाबा पुढे आले. कन्हैया मैंने आपको पहचाना नहीं था बेटा. तो दुनिया का बाप मेरा बेटा बन के गोकुल में आया था. अज्ञान के भांति पिता के नाते कभी ताड़न किया होगा लाला, तो पिता बेटे को आशीर्वाद देता है, लेकिन तुम्हारा पिता क्षमा मांगता है, मुझे क्षमा करो. माय गळ्याला बिलगली. कृष्णा 2 रुपयाचा मातीचा माठ फोडल्याच्या बदल्यात अख्खा दिवस तुला उखळ्याला बांधला होता मी. तेवढं विसरून जा बाबा. आणि तिकडे गेल्यावर या खेड्यातल्या गरिबीन आईची आठवण येऊ देत जा. आणि तसं नाही आठवण आली ना, दही भात खाताना तरी यशोदेला विसरू नको. मनोमन प्रतिज्ञा देवानं केली की आजपासून तुझा कृष्ण दही भात खाणार नाही. आणि पुढचं ऐका. बलराम कृष्णा, काय आई? माझी शपथ आहे, भाऊ भाऊ जन्मभर भांडू नका. ही देवाच्या मायबापाची अपेक्षा सांगतो. तिथे काय पाड आम्हा मानवाचा. आम्ही अपेक्षा करतो यात काय नवल आहे. भगवंताच्या मायबापाने अपेक्षा केली की भाऊ भाऊ भांडू नका. आता सप्ताह संपला. आपण वाटे लावतात गुणीजन मंडईला कार्य करते तेव्हा गहिवरून येतं लोकांना. 8 दिवस पंढरपूर वाटलं महाराज. काकडान हरिपाठन गाथा भजन, पुन्हा रात्रीचा जागर कीर्तन. आता करमायचं नाही. पुढच्या वर्षी या महाराज, जरूर येऊ. गुरुजी पुढच्या वर्षी या, जरूर येऊ. पुढच्या वर्षी या बरं का, जरूर येऊ. पुढच्या वर्षी येणाऱ्या बुवाबद्दल जाताना गाव रडतं आप्पा. जन्मात गोकुळात न येणाऱ्या देवाबद्दल काय झालं असेल, घरी जाऊन हिशोब करा. पुन्हा गोकुळात देव आला नाही. 12व्या वर्षात पदार्पण करताना गेला. श्री कृष्ण चंद्र मथुरा को गए हैं, मथुरा से गोकुल को आना नहीं है. गेले.
गेले पुढे मामा मारला, आजोबा राज्यावर बसवला, 7.5 होऊन गेले आणि द्वारकेचा राजा झाला. अजून काही समाज मला वैतागला नाही, वन्स मोरच चालू आहे, पण मी वेळ सांभाळतो वांदळे मामा. आणि तिथे द्वारकेचा राजा झाल्यावर आई देवकीला बजावून सांगितलं, मा क्या बेटा, मेरी कसम है जिंदगी में थाली परसोगी ना तो गोरस थाली में नहीं रखना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. बरेच दिवस हा नियम पाळला देवकी मातेनं, पण माय आहे गंभीर बुवा. एक दिवस न राहून दही भाताची वाटी ताटात कृष्णजी जेवायला बसले, राजा द्वारकेचा, आणि पाहाला दही भात, रडतच उठले, रडतच उठले. तुमचे सगळ्यांचे अनुभव असेल, तुम्ही किती चांगले पदार्थ खा आबा, पण तुमच्या आईनं तुमच्या आवडीचा केलेला पदार्थ त्याची गोडी पुन्हा मिळत नाही. का? तिनं नुसता पदार्थ केलेला नसतो, लेकरासाठी प्रेम ओतलेलं असते, हे लक्षात, हे नाही पुन्हा. आणि म्हणून दही भात पाहला, आठवण यशोदेची आली. आपलं यशोदेवरच चाललंय हां. यशोदेची आठवण आली, कृष्णजीनं ताट सारलं, राजमहालाच्या कोपऱ्यात जाऊन हुंदके देव देव रडू लागले. आईची आठवण अनावर झाली. आता विचारावं कसं, देवकी मातेला चिंता, कारण सामान्य माणूस रडला लांडे पाटील तर कोणी सहज चौकशी करतं, काय झालं काय, अरे सांग तरी का रडतो. पण भारताचे पंतप्रधान जर रडायला लागले तर कोणी समजूत काढणार सांगा तुम्ही. तिथं द्वारकेचा राजा रडतोय. म्हणून देवकी मातेनं हाक मारली, उद्धव आले. क्या माँ, देखो कृष्ण ने भोजन नहीं किया, थाली परोसी, वो दीवार के पास जाके रो रहा, अभी जाता हूँ माँ. उद्धव जी आए, कृष्ण जी आपने भोजन नहीं किया? माँ देवकी ने कहा है नहीं किया और नहीं करूँगा. उद्धव क्या हुआ? अरे कितनी बार मैंने माँ देवकी को कहा था कि माँ जिंदगी में थाली परसूगी तो थाली में गोरस नहीं रखना. आज मेरी माँ ने थाली में गोरस रख दिया. क्या हुआ आपको नहीं पता? जब मैं थाली में गोरस देखता हूँ उद्धव, तो मेरी गोकुल की माँ जसोदा याद आती है, जिन्होंने उंगली पकड़कर मुझे गोकुल में चलना सिखाया. एक सवाल पूछूं क्या उद्धव? क्या? मुझे माँ जसोदा की याद क्यों आती है? क्योंकि मेरी माँ जसोदा भी रात दिन मेरी याद करती होगी. तो मैं पत्र लिख कर देता हूँ. आता एवढं पत्र वाचून दाखवतो. कृष्णाने यशोदेला पाठवलेला, आपलं तिथंच चाललाय कार्यक्रम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. ते ब्रजभाषेत आहे, संस्कृतमध्ये नाही, पूर्ण हिंदीतही नाही, मराठीत तर नाहीच, ब्रजभाषा. मायना यशोदा आणि पूर्ण केला कन्हैया. हे पत्राचे असं, ज्याला पत्र पाठवायचं पूर्वी शाळेत विषय असतो, आता मोबाईल हॅलोन तिकडून आलो म्हणतोय, ते आता नाही संपलं. ते पत्र पूर्वी असायचा, ज्याला मायना त्याला तो आदरार्थी शब्द घालायचा असतो, मग त्याच्या पुढे अर्धी वळ असते पत्र लिहिण्याचे कारण की, आणि त्याच्यापासून सुरू होतो तो मजकूर. आणि सर्व झाल्यावर कळावे लोभ असावा आपला अमुक अमुक, हे शेवटी झालं ना पत्र, बस याचं नाव पत्र आहे. आदर. म्हणून तर तुम्ही विश्वनाथ हा अभंग तुकोबारायाने शंकराला पाठवलेलं पत्र आहे. हे पत्र आहे, तुम्ही विश्वनाथ हा आदर आहे, तुम्ही विश्वाचे नाथ आहे आणि मी दीन रंक अनाथ. अमुक अमुक राजमान्य राजश्री यांना बालके अमुकचा नमस्कार. हा झाला पत्राचा मायना. तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. मग पत्र लिहिण्याचे कारण की कृपा कराल ते थोडी, हा मजकूर. पाया पडिलो बराडी. तुम्हाला असं वाटेल की यांची अपेक्षा बरीच असेल, आमच्याकडे तेवढं नसेल, पण मला माहिती आहे काय उणे तुम्हापाशी, मी तो अल्पची संतोषी. पत्र पाहताच प्रेमरूपी खाऊ पाठवावा आपला तुकाराम महाराज श्री क्षेत्र देऊ. तुका म्हणे देवान प्रेम भातुके पाठवा, याचं नाव पत्र. विठ्ठल विठ्ठल बस बस बस. तसं हे पत्र भगवान कृष्णजींनी राजा द्वारकेचा झाल्यावर यशोदेला लिहिलं. बरं का गंभीर बाबा. सुरुवात सुनवू कान मोरी जसुमती मैया, हा मायना आहे, ती ब्रजभाषा. सुनवू कान मोरी जसुमती मैया,
आवही गे दिन 4-5 महल दर दो भैया प्रात उठे कबहु न करेहु कलह कबहु न पय पियो मैया जब ते माता तुम ते बिछडे कोण कहेहू कन्हैया. इथे पत्र पूर्ण झालं. सुरुवात यशोमती आणि पूर्ण पत्र झालं ते कन्हैया. विठ्ठल 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 विठ्ठल. हे भगवान कृष्णजीने आपल्या आईला यशोदेला पाठवलेलं पत्र आहे. सुनहू कान मोरी जसुमती मैया. आई तुझी फार आठवण येते गोकुळ सोडल्यापासून. असं वाटतं की दोघाही भावांनी यावं गोकुळात आणि आईच्या गळ्याला बिलगावं. आव हिगे दिनी 4-5 मह हम हलधर. हलधर म्हणजे दादा बैराम. हां, हे पत्र नीट. हम हलधर दो भैया. तू म्हणाली होती ना गाई, दही भात खाताना गरिबीन मायची आठवण येऊ देत जा राजा. आजपर्यंत तुझ्या कृष्णानं दही भात खाल्ला नाही आई. कबहू न पय पिऊ मैया. आणि तू म्हणाली होती आम्हा दोघा भावाला वाटे लावताना भाऊ भाऊ भांडू नका. तुझी शपथ घेऊन सांगतो आई, बैराम दादा मी आजपर्यंत भांडलो नाही. प्रात उठे कबहू न करेहू कलह. हे पत्रातला मजकूर आहे. असं वाटतं यावन तुझ्या गळ्याला बिलगावं. पण तुला असं वाटलं आई आता हा द्वारकेचा राजा झाला. पहिला रेल्वेच्या डब्यात चहा वाटत होता, आता पंतप्रधान झाला. अगदी तसंच आहे ना हे. तुम्ही विचार करा. तरी पंतप्रधान मायला विसरले का हो? आईच्या आपण टी व्हीला पाहतो गंभीर महाराज नरेंद्र मोदी साहेब आईच्या भेटीला गेले. एकाच बाकड्यावर बसले दोघंही मायलेक शेजारी चिकटून. आईनं पाणी दिलं फुलपात्रभर. गटागटा 2-3 घोटातच फुलपात्र संपवलं. पण ते ओघळ उतरले ना मोदी साहेबाच्या गालावर पाण्याचे. फुलपात्र ठेवल्याबरोबर मायनं लुगड्याच्या पदरानं गाल पुसून दिले मोदी साहेबाचे. का? अरे भारताला पंतप्रधान आहे पण आईला बाळ आहे हे प्रत्येक मुलांनी लक्षात ठेवायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. मग तुला असं वाटेल आई की आता याला काय कमी आहे? द्वारकेचा राजा आहे. काहीच कमी नाही ग आई. सूर्योदय झाल्यापासून सूर्य मावळेपर्यंत बालदार चोपदार ह्या ललकाऱ्या देतात. राजाधिराज महाराज द्वारकाधीश कृष्णचंद्र भगवान पधारे हे. ह्या ललकाऱ्या रात्रंदिवस ऐकतो आई. पण उणीव त्या गोष्टीची आहे तुला सोडून गेल्यापासून मला जवळ घेऊन पाठीवून प्रेमानं हात फिरवून मेरा कन्हैया म्हणणार द्वारकेत कोणी नाही. लक्षात घ्या भगवान असला थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला. प्रेमाचा भुकेला. प्रेमाचा भुकेला. प्रेमाचा प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला. हाची दुष्काळ तयाला. हाची दुष्काळ तयाला. हाची दुष्काळ तयाला. थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला.
जगाचा बाप असला तरी तोही या दुष्काळात सापडलेला आहे. हाच दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा भुकेला. अरे प्रेम तर सगळेच करतात, पण डोळे मिटून प्रेम करते ती मैत्रीण, डोळे मिटल्यासारखे करून प्रेम करते ती प्रेयसी, डोळे वटारून पण प्रेमच करते ती पत्नी, पण डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती आई. बस शेवटच्या श्वासापर्यंत. आता फार एक एवढं सांगतोच, आई म्हणजे देवघरात लावलेली पंती आहे. फारसा प्रकाश पडत नाही पंतीचा, नाही फारसा प्रकाश नाही पडत, पण अख्ख्या घराला मंदिर करण्याचं सामर्थ्य पंतीत असते. जोपर्यंत आई घरी बसून असते असं वाटतं हे दुर्गा मातेचं मंदिरच आहे, घर नाही. आई गेली मग केवढाही मोठा फोटो लावा, गेली मजा. म्हणून महत्त्वाचे संस्कार लेकरावर घडवायचं काम आई करत असते. हा संस्कार संपन्न परिवार आणि त्या परिवाराचा सगळ्या एकमेकावरचा आनंद, ते आईच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आहे. मी सांगून गेलो, याही वयामध्ये एवढी प्रसन्नता यशोदामाईच्या चेहऱ्यावर का, तर भावाभावाचं एकमेकावर असणारं प्रेम. म्हणून असा परिवार याला कारणीभूत आईच असते. विद्वान होण्यासाठी तर पुण्य बापाचं पाहिजे, पाठ आहे तुम्हाला, आणि सिलवान होण्यासाठी पुण्य आईचं पाहिजे. सुशीलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चतुरता. विद्वान मुलगा जन्माला आला समजायचं बापाचं पुण्य आहे, आणि सिलवान जन्माला आला समजायचं आईचं पुण्य आहे. याच्या उलट उन्मत्तो मातृदोषेनं पितृदोषेनं मूर्खता, अदाप्तून वंशदोषेनं आत्मदोषेनं दरिद्रता. नाही तर हा नियम आहे, बीज बोये बबुल का तो आम कहाँ से खाय. जर बाभळीचं झाड लावलं आप्पा तर आंब्याचं फळ लागतं का त्याला? नाही लागत ना. आणि जर आंब्याचं फळ लागलं असतं तर हे लिहिलं असतं का, शुद्ध बीजापोटी फळे रसाळे गोमटी, गोमट्या बीजाची फळे ही गोमटी. मग बाभळीच्या झाडाला जर आंब्याचं फळ लागत नाही तर पुराणात मोठा प्रश्न निर्माण होतो, हिरण्यकश्यपू येड्या बाभळीचं झाड, नुसतं बाभळीचं नाही, येड्या बाभळीचं. मग बाभळीच्या झाडाला आंबा लागत नाही, मग येड्या बाभळीच्या झाडाला प्रल्हादासारखा हापूस कसा लागला, हा प्रश्नच आहे ना. ही चतुर्थ चिरंजीव आहे प्रल्हाद. पहिले 3 होते, लाद, अनुल्लाद, सल्लाद आणि सगळ्यात धाकटा प्रल्हाद. पहिले 3 प्रसिद्ध झाले नाही कारण बापासारखे निघले. प्रसिद्ध कोण होतो लांडे पाटील? विरोधक. माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे हे. विरोधक प्रसिद्धीला येतो, आणि हे चतुर्थ चिरंजीव विरोधक निघलं बापाच्या. कारण बापाचा कायदा होता, नाव घेऊन देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. हिरण्यकश्यपूनं प्रल्हादाला असुरी राजनीती शिक्षण संस्थेमध्ये घातला. वारकरी शिक्षण संस्था नाही, असुरी राजनीती शिक्षण संस्था. आणि त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शुक्राचार्य. आणि त्यांनी आपली 2 मुलं शिक्षक म्हणून लावली, षंड आणि अमर्क. आपण षंडामर्क म्हणतो ना, ते 2 आहे, विग्रह करायचा, षंड आणि अमर्क. हे तेव्हापासूनची पद्धत आहे. संस्था त्यांचीच. मी काही बोललो नाही, तुम्ही का हसता हे कळत नाही, ते मी शुक्राचार्याचं सांगतो. संस्था त्यांचीच आणि शिक्षक म्हणून मुलंही त्यांचीच, षंडामर्क. आणि त्या संस्थेमध्ये प्रल्हाद घातला शाळेत. प्रल्हाद शिकला नाही गंभीर महाराज, दुपारच्या सुट्टीत वर्ग बिघडवला. ते दुपारची सुट्टी झाली की प्रल्हादजी म्हणायचे, बसा रे, काय शिकता रे तुम्ही? मग काय करावं?
तो ही नाम कारण सबे का जतारण धरो उसका धारण निवारण करेगा न था दात वाको दिया दूध माको खबर है खुदा को सबर वो मरेगा तेरा ढूंढ सीना मिटा दिल का केना जिन्हें पेट देना वो आपे भरेगा मुरादम कहे जो मुकद्दर की अंदर जिन्हें टाक मारा न टारा टरेगा जब दात न थे तब दूध दियो जब दात आये तो को अन्न देते है. हे दुपारच्या सुटीतलं सांगतो मी. प्रल्हादजी आपल्या मित्रमंडळीला म्हणायचा, अरे दात नव्हते तेव्हा दूध दिलं आणि दात आल्यावर अन्न दिलेलं का त्याचं भजन करा. पावल्यावर हरिपाठ शिकवला, सगळ्या वर्ग बिघडवला. मग गुरुजीला गरम केलं. हिरण्यकश्यपूनं आम्ही काय करावं, तुमचंच पोरग बिलिंदर आहे. दुपारच्या सुटीत काय प्रल्हादा काय शिकला ते सांगे. येरू म्हणे नारायण या वाचून काही नेणे. मग तो पुढचा सगळा कार्यक्रम. मग कितीतरी प्रयोग केले प्रल्हादाला. शेवटी पर्वतावरून ढकलला प्रल्हाद आणि मारेकरी पळत आले. सरकार झालं काम, चिंदड्या चिंदड्या झाल्या असल, चिंदड्या चिंदड्या झाल्या असल. गेला प्रल्हाद असं. मग हिरण्यकश्यपूनी सगळ्या दैत्यांना बोलवलं. त्या मीटिंगमधलं भाषण सांगतो हिरण्यकश्यपूचं. येथे जमलेल्या दैत्यांनो, मी आधी सांगितलं त्या मीटिंगमधलं भाषण. मी काय हिरण्यकश्यपू आहे बरं का आप्पा, ते भागवतात शब्द आहे. इथे जमलेल्या दैत्यांनो, दैत्यरूपी चंदन वृक्षाचा नाश करणारी जी विष्णुरूपी कुऱ्हाड होती तिचा दांडा प्रल्हाद होता. भाषण हिरण्यकश्यपूचं. तो प्रल्हाद संपला. घ्या पेढे, घ्या पेढे, घ्या पेढे. मीटिंगमध्येच प्रल्हाद आला, द्या पेढे. लेगा तू मेला, तू मेला म्हणून तर पेढे वाटतोय आम्ही. मारेकऱ्यांनी काम केलं नाही वाटतंय. नाही बाबा, मारेकऱ्यांनी तर ढकलून दिलं मला. वाचला कसा? तुम्हाला ज्याने आतापर्यंत मरू दिलं नाही त्यानं वाचवलं. खाली पडता पडता 4 हाताचा माणूस उभा होता बाबा डोंगराच्या खाली, आणि त्यानं मला अलगद धरलं, कडेवर घेतलं आणि आपल्या गावाच्या वेशीपर्यंत आणून सोडलं बाबा. उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निवाला. 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 नाम परला धवू चारी तया सोडली नरहरी. उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निवाला. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडली उचलून कोळकर आबा आज के आनंद की भी जय. उद्या काय लॉकडाऊन होऊ दे ना तर काय होऊ दे, काही घेणं नाही आपल्याला. सहस्त्रचंद्र दर्शन मोकळ्या मनाने झालं आपलं. नाम प्रल्हाद उच्चारी. नाव घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. मग हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हादासारखा नामधारक का जन्माला आला, याला कारणीभूत त्याची माय कयाधू. उदरात प्रल्हाद आहे. गरोदर अवस्थेमध्ये कयाधूला इंद्र चोरून नेतो. नारदाच्या आश्रमापासून जाताना नारद रागावले, थांब इंद्रा, महान पतिव्रता आहे ती, सोड इथेच. सोडून दिलं. इंद्र निघून गेला आणि कयाधू नारदाच्या आश्रमात. आता नारदाच्या आश्रमात काय झिंगझिंग झिंगाट चालू होतं काय? श्रीमन्नारायण नारायण नारायण रात्रंदिवस. याचा परिणाम आईच्या पोटातल्या बाळावर. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. सत्वर उच्चार बिंबला. सत्वर
उद्धवाला दला कृष्ण दाता हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना उद्धवा वा वा उद्धवाला दला कृष्ण दाता हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना प्रल्हादासारखा नामधारक जन्माला आला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. बरं आहे का? पुन्हा रामायण नाही ठेवलं तुम्ही? करू आपण करू. ती वेळ आली म्हणजे करावं लागते आपल्याला. बसा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लादला कृष्णदाता. म्हणजे प्रल्हादासारखा नामधारक हिरण्यकश्यपूच्या कुळात जन्माला आला. याला कारणीभूत हिरण्यकश्यपू नाही, त्याची माय असल्यामुळे. धन्य त्याची माय प्रसवली प्रसवली धन्य त्याची माय प्रसवली धन्य त्याची माय प्रसवली धन्य त्याची माय प्रसवली. नारायण गाय नारायण ध्याय शाबास. नारायण गाय नारायण ध्याय वा गुरुजी वा. नारायण गाय नारायण ध्याय 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 जय हो. नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माया प्रसवली धन्य त्याची माया प्रसवली नारायण गाय नारायण ध्याय नारायण गाय नारायण ध्याय जय हो. नारायण गाय नारायण ध्याय नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माया प्रसवली हा. धन्य त्याची माया प्रसवली नारायण गाय नारायण ध्याय नारायण गाय नारायण ध्याय नारायण गाय नारायण ध्याय नारायण गाय नारायण ध्याय. वा. एकदा गायनाचार्य आणि मृदंगाचार्यासाठी टाळा होऊ द्या. अरे हे आमच्या संप्रदायातले हिरे आहे. पहा, गायनाचार्य आणि मृदंगाचार्य मंडळी म्हणजे संप्रदायाचं सौंदर्य आहे. सौंदर्य आहे. आनंद आहे. आनंद आहे. पण 8च मिनिट राहिले. आनंद आपण तेवढ्यात करून घेऊ. आनंद एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. 5-6 मिनटं मी घेतो. नंतर शेवटी चाल होईल. चाल झाल्यानंतर सगळे टाळकरी महाराज खाली बसतील. बसलेल्यातलं अजिबात उठणार नाही. मिलिटरीसारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. बरं का नामदेव बुवा? किती घाई असले तरी उठायचं नाही. आणि मग ज्यासाठी आपण एकत्रित आलो तो महत्त्वपूर्ण कार्यक्रम आमच्या वांजळे बाबाच्या निवेदनानुसार संपन्न होईल. आणि मग मालक सांगतील जेवल्याशिवाय जाऊ नका. जेवल्याशिवाय जाऊ नका म्हणण्याचा अधिकार जेवू घालणाऱ्याचा असतो लांडे पाटील. आपणही जेवणारेच असल्यामुळे आपण कसं म्हणायचं जेवल्याशिवाय जाऊ नका? तुझं काय सासूच्या धनावर जावाय उदार. ते मी सांगतो. हे पाडाळे परिवाराने सांगायचं जेवल्याशिवाय जाऊ नका. त्यानंतर प्रत्येकाने उठायचं.
आता एकदा अगदी थोडक्यात बरं का येवले गुरुजी, आता उरकत आला आपलं. सर्वांनी हात वर करा. शूटिंगवाले एवढं घ्या आणि हात दुखायच्या आधी घ्या. आणि हे पेपरला देताना आमच्या कीर्तनालाच हा समाज दाखवा. हो ना, फार घोटाळे होतात. मी म्हणतो हे चंदनवाले तर काल आम्हाला होते, हे दुसऱ्याचं पुढं कसे बसवले. असं करू नका पत्रकार मंडळी. आमचं आम्हाला एका तालात सर्वांनी विठोबा रखुमाई एक पखवाद बर एक थांबा, 1 मिनिट थांबा, फक्त टाळी. थांबा मी सांगतो. हात वर झाले, बोलू नका माईक वर. हात थांबा, एक मी सांगतो तेवढंच आहे. टाळ बंद करा. एक हात वर, एक थांबा थांबा, एक वांजळे बाबा थांबा, एवढा आनंद होऊ द्या. एक हात वर, घाई करू नका. एक बोलू नका, आबा बोलू नका. ही मजा नाही, टाटा बिर्लाल नाही. हे ह्या आईच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या टाळा आहे. आता आपल्या भजनाच्या विठोबा रखुमाई डबल डबल. हा विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज. थांबा. हार बरेच असल्यामुळे चाल होऊन जाऊ द्या, दोन्ही कामं होते. असं चला. शेवटची चाल मानण्यासाठी गरड गुरुजी, गायनाचार्य हरिभक्ती पारायण धन्यवाद. बगुरे गुरुजी. ओके. धन्य महाराज जन्मले संसार, धन्य महाराज जन्मले संसार. धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य महाराज जन्मले संसार, धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य महाराज जन्मले संसारी. देहात्यंतरी नारायण, देहाती अंतरी नारायण, नारायण नारायण ध्याय, नारायण ध्याय, नारायण गाय, नारायण ध्याय. विधात्यांतरी नारायण. विधात्यांतरी नारायण. नारायण गाय, नारायण ध्याय. नारायण गाय, नारायण ध्याय. धन्य त्या
प्रसवली 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 धन्य त्याची माय धन्य त्याची माय धन्य त्याची माय प्रसवली 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 धन्य त्याची माय धन्य त्याची धन्य त्याची माय प्रसवली धन्य त्याची माय माय धन्य त्याची माय धन्य त्याची माय धन्य त्याची माय प्रसवली 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 धन्य त्याची माय माय प्रसवली धन्य त्याची माय माय प्रसवली धन्य त्याची माय प्रसवली धन्यताची आ
त्याची माया धन्यताची माया माया रसावली धन्यताची माया रसावली नारायण गाय नारायण विठ्ठल 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 कुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. असा नामधारक जन्माला आला, याला कारणीभूत त्याची माय असल्यामुळे धन्य त्याची माय प्रसवली. नामधारकाच्या मायला धन्यता देता नामधारकाला अरे तोही धन्य धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण. नामधारक तरतो यात नवल नाही सगळ्या कुळाचा उद्धार करतो अभंग लक्षात आला. प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरे निर्धार नामा म्हणे. तरी 5-6 मिनिट पुढे गेलो आपण. माऊलीचं भजन जय विठ्ठल होईल. नंतर सगळे टाळकरी महाराज खाली बसतील. चाल आहे का पहा बरं. माझ्याकडे काही नाही हे ते त्यांचं विचारा. नाही माझ्याकडे काही नाही ना मी बसूनच आहे. तुम्ही ठरवा. नको म्हणतात ते काही नाही म्हणतात काही चाल नको म्हणतात. एक चाल आहे असं म्हटलं त्यांनी. त्यांनीच अनुमोदन दिलं मला. ठीक आहे ठीक आहे मग झालं का फायनल. हो नाही म्हणून फायनल फायनल हां फायनल. बरं थांबा 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 करू बरोबर करू बरोबर हो दे चालू हो द्या. हो मग ते असंच म्हणतो मी. बरोबर करू आपण. थांबा थांबा सगळे बरोबर करू. बरोबर होईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. एक मिनिट यासाठी घेतो. माऊलीचं भजन नंतर चाल मग जय विठ्ठल. मग सर्व टाळकरी महाराज आपल्या आपल्या जागेवर खाली बसतील. बसलेल्यातलं कोणी उठणार नाही. आणि मग आमचे चंद्रकांत द्रवता कीर होय ते निवेदन देतील. त्यानुसार शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. 1 मिनिट यासाठी घेतो. अजून कोरोनाची भीती कोळकर आबा भीती संपली नाही. तुमचा आजचा दिवस भागला म्हणून तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे. उद्यापासूनचे कार्यक्रम बंद पडण्याची शक्यता आहे. हा ना. भीती संपली नाही म्हणून दर्शनाला कोणी येऊ नका. मी तुम्हाला नमस्कार तुम्ही मला नमस्कार आणि एकमेकाचाही संपर्क ठेवू नका. आणि लसीकरण केलं नसेल तर करून घ्या. गैरसमज दूर करा. काही कोणी पुढ्या सोडल्या कोणास माहीत. लस घेतल्यावर एकाच वर्षात मरतंय म्हणे. मला 2 लसी घेऊन 1.25 वर्ष झालं तरी जिताच आहे मी. अजिबात तसं काही करू नका. मागच्या महिन्यात आमच्या निडोबाला कोरोना झाला 24 कोर. त्याचे आई वडील भाऊ तिघही गेले. मागच्या महिन्यातलं सांगतो. आणि मग कळालं की लस घेतली की नाही कोणीच. म्हणून लसीकरण करा. काही असंही म्हणतील आप्पा तुम्ही तर लस घेतली ना महाराज मग आम्हाला का विनंती करता. याचं कारण सांगतो. एक मिनिट थोडा मोसम हे सरकारसाठी बोलतोय मी. म्हणून येऊ ना. ते जॅकेट आमच्या परिचयाचीच आहे. घेऊ आपण. घरी गेलो तुम्ही त्यांच्या. 1 मिनिटासाठी घेतो. मग तुम्ही घेतल्या म्हणताना 2 लसी हो आम्हाला का विनंती करता. याचं कारण पुन्हा जर पाडाळे परिवाराच्या वतीनं कोळकर आबांनी निमंत्रण दिलं तर मला जेवढे आता श्रोते आहेत तेच श्रोते माझे पुन्हा पाहिजे ऐकायला. म्हणून माझी तळमळ आहे. बस आपण पुन्हा भेटू. लसीकरण केलं नसेल उद्या करून घ्या.
चला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हा शेवटचे ताल म्हणण्यासाठी गायनाचार्य हरिभक्ती बाराय मुळशीभूषण सोमनाथजी महाराज साठे गायनाचार्य हरिभक्ती बाराय प्रवीणजी महाराज केदारी डांगे पंच थोडे थोडे साथ करतील. धन्यवाद. प्रसवलितया प्रसवलितया कुळाचा उद्धार प्रसवलितया 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 कुळाचा उद्धार प्रसवलितया 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 कुळाचा उद्धार कुळाचा उद्धार प्रसवलितया 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 कुळाचा उद्धार प्रसवलितया इतरे निर्धार नाम म्हणे तो तरे निर्धार नाम म्हणे तो तरे निर्धार नामा म्हणे तो तरे निर्धार नामा म्हणे नारायण गाय नारायण गाय नारायण ध्याय नारायण ध्याय नारायण गाय प्रसवलितया कुळाचा तो तरे निर्धार नाम म्हणे तो तरे निर्धार नाम म्हणे नारायण गाय नारायण गाय नारायण धाय नारायण गाय नारायण गाय धन्य त्याची माय प्रसवली धन्य त्याची माय धन्य त्याची माय प्रसव
धन्य त्याची माय प्रसवली प्रसवली धन्याची माय प्रसवली धन्य त्याची माया धन्य त्याची माया धन्य त्याची माया धन्य त्याची माय प्रसवली प्रसवली धन्य त्याची माय धन्य त्याची माय प्रसवली धन्य त्याची माय प्रसवली नारायण गाय नारायण गाय नारायण ध्याय नारायण ध्याय नारायण गाय नारायण गाय नारायण विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल
बोलिले कुरे वेळी वाकोडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार व्यापुला करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पे किंकरा करा क्षमा अपराध ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरि विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय.